ऐसे गृहमंत्री को ताबड़तोड़ किसी खुर्ची खाली करना चाहिए। वक्त में ये सरकार को हटाल्याशिवाय हमारी महाविकास आघाडी सरकारने त्या घटनेच्या मागे असलेल्या आरोपींना वाचवण्याचं काम करण्याचे प्रयत्न चालू केली। सरकार हमको बोलने को नहीं दे रही और ये महिला हमारे यहाँ सुरक्षित नहीं है। सरकारची जी संस्था आहे सर्व संस्थेचं त्यांनी बाजारपेठ केलेला आहे। स्वतःच्या संस्था असल्यामुळे त्यांच्यावर गुन्हे दाखल रुपये तुम्ही आम्हाला देता हो, पण आमची सुरक्षा करा, आम्हाला नको आहे 1500 रुपये। आज हम महाविकास आघाड़ी की तरफ से आज जो सरकार है, ये सरकार अंग्रेजों से भी खराब सरकार है। लोगों के और महिला का कोई संरक्षण नहीं कर रही और ऐसा गृह मंत्री जो पूरे पार्टियों को तोड़ रहा मगर संरक्षण नहीं दे रहा। ऐसे गृह मंत्री को ताबड़तोड़ किसी खुर्ची खाली करना चाहिए। दूसरी बात, जो यहाँ का मुख्यमंत्री है जो आरोपी के पास जाकर बोलता है कि हम तेरा बाल भी बाला बाका नहीं लेंगे, ऐसा मुख्यमंत्री आजादी के बाद ऐसा मुख्यमंत्री हुआ नहीं। आने वाले वक्त में महाराष्ट्र की जनता इनको बता देंगी कि ये कहा था आरोपी है और आरोपी के बाद जाके बोलता कि मैं तेरा बाल बागा नहीं होने दूंगा। हर जगह दंगे करा रहे, इनको मालूम है कि आने वाली सरकार हमारी नहीं है, इसीलिए इन्होंने हर जगह आज कोल्हापुर का दंगा हो, आज महाराज में जो भी बोलने लगा हो, तो जानबूझ के कर रहे। आज हमारे महाविकास आघाड़ी आज जो महात्मा गांधी ने जो आंदोलन करे थे वैसा मुंह को काले पट्टा बनते हम शांतिपूर्वक हमारे जो हम सरकार का राज्य का हम जो कल फैसला आया, हमारे नेता ने बोले कि आंदोलन नहीं करना, बंद नहीं करना, तो हमारा बंद था। आज हम शांतिपूर्वक एकदम मुंह को महात्मा गांधी ने जैसा हमने आंदोलन करे थे और अंग्रेजों को हटाने थे, वैसा हम आने वाले वक्त में ये सरकार को हटाने से हमारी महाविकास आघाड़ी रहने वाली नहीं। बदलापूर मध्ये येथील घडलेली घटना ही एकदम निर्दनीय घटना आहे। तिचा जितका निषेध करावा तितका कमी आहे। ज्या प्रकारे सरकारने त्या घटनेच्या मागे असलेल्या आरोपींना वाचवण्याचं काम करण्याचा प्रयत्न चालू केलेला आहे। आता पण तुम्ही बघा ज्या पद्धतीने 48 तास झाल्यानंतर सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता। ती संस्था कोणाची आहे, ती संस्था चालक कोण आहेत, याचा सगळा सखोल तपशील घेतला पाहिजे, माहिती घेतली पाहिजे। यांच्यावर SIT कारवाई का नाही होऊ दे, बाकीच्या गोष्टीचं कुठल्याही गोष्टीवर सरकार फक्त SIT कडे पाठवा म्हणतात, तर ह्या घटनेची चौकशी पण SIT मार्फत व्हावी हीच आमची सगळ्यांची मागणी आहे। आज हम महाविकास आघाड़ी के तरफ से बदलापुर की जो घटना है उसका जाहिर निषेध करने के लिए हम मुंह पे पट्टी लगा के हम आंदोलन कर रहे हैं, क्योंकि ये महायुति सरकार हमको बोलने को भी नहीं दे रही और ये महिला हमारे यहाँ सुरक्षित नहीं है। यहाँ पर महिलाओं पर अत्याचार हो रहा है, फिर से कोल्हापुर में हर अत्याचार हुआ है, इसलिए ये सरकार ने पूरा राजीनामा देना है। ये सरकार को इस महाराष्ट्र में राज करने का अधिकार नहीं है, इसका हम निषेध करते हैं। मुख्यमंत्री मतदारसंघामध्ये 2 चिमुकलीवर बलात्कार झाला आहे, अद्यापही आरोपी त्याच्यातून काही फरार आहे आणि जे तपास चालू आहे ते तपासामध्ये काही अद्याप निष्पन्न झाले नाही। पोलीस यंत्रणा कामाला लागली, काय सांगणार? आपण बघत आहोत नालासोपारा असेल, बदलापूर असेल, इथे जे महिलांवर मुलींवर अत्याचार होत आहे, छोट्या छोट्या 4-4 वर्षांच्या बालिकेवर जे लैंगिक अत्याचार होत आहे आणि त्याच्या गुन्ह्यासाठी सर्व जनतेचा आक्रोश येऊन सुद्धा 14 तास गुन्हे दाखल करत नाही। भाजप सरकारची जी संस्था आहे सर्व संस्थेचं त्यांनी बाजारपेठ केलेला आहे। स्वतःच्या संस्था असल्यामुळे त्यांच्यावर गुन्हे दाखल होत नाही आणि त्यांची कंप्लेंट सुद्धा घेतली जात नाही। त्यासाठी आज महाविकास आघाडीतर्फे हा बंदचं आवाहन केलेलं होतं, पण उच्च न्यायालयाचा आदर करत आम्ही हा बंदचं मूक आंदोलन केलेलं आहे। आज आमच्या बरोबर सर्व पक्षाच्या महिलांसह जनता, सामान्य जनता, महिला रस्त्यावर उतरलेली आहे, कारण जन आक्रोशाशिवाय या सरकारला जाग येत नाही। हे सरकार जर एका दिवसात नोटबंदी करू शकतं, एका दिवसात सरकार बदलू शकतं, तर एका दिवसात
त्याच्यात गुन्हा दाखल करून फाशीची शिक्षा का दिली जात नाही? गुन्हेगाराला फाशी का होत नाही? कुठे गेले आहेत तुमचे कायदे? तुम्ही फक्त कायदे दाखवण्यासाठी आणतायत का? शक्ती कायदा लागू करा आणि गुन्हेगाराला एका दिवसात फाशी दिली पाहिजे. जर फाशी दिली तर या मुलींवरचे अत्याचार कमी होतील. आम्हाला त्यांची नोटबंदी तर त्यांनी जसा निर्णय घेतला आणि 15 लाखाचा वादा करून 1500 जर महिलांचं मत घेत असतील तर याच्यापेक्षा लाजिरवाणी गोष्ट नाही. आमच्या गॅसचे पैसे घेऊन तुम्ही 1500 म्हणून पुन्हा आम्हाला देता, हे आम्हाला चालणार नाही. आम्हाला वादा नको, आम्हाला महिला सुरक्षा कायदा हवा आहे. बरं, महिला पत्रकारासोबत पण असलेली भाषा नगराध्यक्ष भारतीय जनता पार्टीचं बोलतो, या कायदा राहिलेला नाही का भाजप देशामध्ये? सरकारचा कायदा हा स्वतःचा कायदा झालेला आहे. त्यांनी देशासाठी हा कायदा मोडून टाकलेला आहे. ते स्वतःची मनमानी करत आहेत. आपण बघत आहात सगळे संस्था चालतात, संस्थेवर गुन्हे दाखल करण्यासारखी संस्था चालत आहेत. संस्था चालक हे भाजपचे आहेत. पत्रकारांना बोलणारे सर्व लोक भाजपचे आहेत. भाजपचेच लोक महिलांवर अत्याचार करत आहेत आणि त्यांना दाबण्यासाठी हे तिन्ही मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, मौन घेऊन शांत बसलेले आहेत. का नाही आले ते बदलापूरच्या तिथे गुन्हा दाखल होईपर्यंत? का नाही त्या संस्थेचा तपासला जात आहे? याच्या विरोधात आज जन आक्रोश हा, महिलांचा आक्रोश हा रस्त्यावर उतरलेला आहे. आज आम्ही काळ्या फिती बांधलेल्या आहेत. आम्ही प्रत्येक 2 दिवसाला आंदोलन करू. जोपर्यंत गुन्हेगाराला फाशी होत नाही तोपर्यंत आम्ही महिला भगिनी शांत बसणार नाही. आपलं नाव? महिला मेहराज पटेल, महिला शहर अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्र पवार. सर्व पक्षातर्फे आपलं क्रांती चौक इथं निदर्शन करण्यात आली आणि मोर्चा करण्यात आला. काय नेमकं प्रकार होता आणि काय कायदेव्यवस्था राहिलेली नाही का महाराष्ट्रामध्ये? चिमुकलीवर बलात्कार होत आहे आणि महिला सुरक्षित नाही असं पण तुमच्या बॅनरवर झळकलेलं आहे. काय सांगा? बरोबर आहे. बदलापूरची घटना असो, अकोल्याची घटना असो, नाशिकची घटना असो का कोल्हापूरची घटना असो, मंदिर असो, हॉस्पिटल असो का शाळा असो, आमच्या महिला कुठंच सुरक्षित नाहीयेत. आणि हे सरकार ते या गोष्टी गांभीर्यानं घेत नाही. लाडकी बहीण योजना त्यांनी आणली, पण लाडकी बहीण कशी सुरक्षित राहील आणि तिचं संरक्षण कसं केलं जाईल याच्याकडे सरकारचं शून्य मात्र लक्ष आहे. फक्त त्यांना मतदान लागतं महिलांचं, म्हणून त्यांनी लाडकी बहीण योजना राबवलेली आहे. पण मतदान करायला त्याच महिला सुरक्षित राहिल्या पाहिजे, म्हणून त्यांची संरक्षण सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. या सरकारला कळत नाही की हा महाराष्ट्र आहे, हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे, हा शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे आणि हा महाराष्ट्र देवी देवतांचा संतांची भूमी आहे. आणि ह्या महाराष्ट्रात अशा घटना महिलांवर घडतात कारण आपण भारत माता म्हणतो, ज्या भारत मातेला माता म्हणतो त्या माता भगिनींवर अत्याचार होत आहे. मग सरकारचं लक्ष कुठे आहे? सरकार फक्त 5:30 वाजता महिला कुठे दिसत आहेत? महिलांकडे लक्षच नाहीये. 1500 रुपयानं काहीच होणार नाही. महिला आम्हाला सुरक्षित पाहिजेत, महिला शिकल्या पाहिजे, मोठ्या झाल्या पाहिजे, तर महिला सुरक्षित पण राहिल्या पाहिजे. जेव्हा त्या सुरक्षित राहतील तरच त्या शिकतील आणि मोठ्या होतील. आणि आजची जी आता 2029ला ज्यांनी जे काय आरक्षण दिलेलं आहे महिलांसाठी, तर तोपर्यंत आमची काळजी तर घ्या. महिलांची काळजी घेणं हे सरकारचं सगळ्यात प्रथम एक मोठं कारण आहे सरकारला. कारण पुढची निवडणूक महिलांवरच ठेवलेली आहे. 1500 रुपये तुम्ही आम्हाला देता हो, पण आमची सुरक्षा करा. आम्हाला नको आहेत 1500 रुपये. काय करणार त्या 1500चं? आमच्या मुली बारी आज 3.5 वर्षाची बालिका असो, 4 वर्षाची बालिका असो, त्या महाराष्ट्रात जर म्हणजे सुरक्षित नसेल तर काय म्हणावं त्या गृहमंत्र्यांना? आम्हाला क्यू येते गृहमंत्र्यांना असं सांगायच्या वेळेस की हे राष्ट्र आहे, तर या राष्ट्रात 3.5 वर्षाची बालिका सुद्धा सुरक्षित नाही. म्हणून तुम्ही थोडंसं लक्ष द्या आणि पोलिसांना पण तेवढं सांगणं आहे, तुमचं काम आहे जनतेला संरक्षण द्यायचं, तेच काम करा ना की तुम्ही दुसऱ्याची चाकरी करा. कारण तुम्ही फक्त गोरगरिबांसाठी खुर्चीवर बसलात हे लक्षात ठेवा. आणि तुमची जी प्रतिज्ञा असते ते तर सगळ्यात पहिले लक्षात ठेवा आणि प्रोटेक्शन द्या जनतेला. कारण लहान मुली शिकल्या तर हा भारत माता की जय आम्हालाही अभिमान वाटेल की आमचा देश स्वातंत्र्य झाला खऱ्या अर्थाने. पण आज आम्हाला असं वाटत नाही, कारण महिलांवर अत्याचार होतात ना, म्हटलं तरी चालेल. कारण आम्ही मायबाप ज्या सरकारला म्हणतो ते सरकार ह्या लेकरांकडे लक्ष देत नाही. पण काय म्हणावं या सरकारला? लाज वाटतंय आम्हाला की काय म्हणावं. मोठे बसलेले खुर्चीवर लोक आहेत आणि एवढ्या लहान लहान मुलींवर अत्याचार होत आहेत. शोभत नाही हो, हे त्यांच्या पदाला शोभत नाही आणि त्यांना सुद्धा शोभत नाही. या महाराष्ट्राला अशोभनीय गोष्ट आहे. कुठेतरी मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे असे म्हणतात. मुख्यमंत्र्यांनी तर दिलाच पाहिजे, पण त्याच्या आधी गृहमंत्र्यांनी स्वतःहून दिला पाहिजे. कारण दिरंगाई पोलिसांनी केलेली आहे. प्रेग्नेंट बाई जर आपल्या मुलीची FIR दाखल करायसाठी आली घेत नसतील तर गृहमंत्री याला जबाबदार आहे. त्यांनी सगळ्यात पहिले दिला पाहिजे, नंतर तर सरकारने दिलाच पाहिजे. आपलं नाव? मी सुषमा अनिल यादगिरे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे उपशहर संघटक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.